तर ठाकरेंच्या आमदारांची शिवालयामध्ये बैठक सुरू झालेली आहे। ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदारांनी दांडी मारल्याचं समजतंय। आमदार संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे बैठकीला गैरहजर असल्याचं कळतंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहे। महेंद्र, या आमदारांची गैरहजर राहण्याचे कारण समजतायत का? अंकिता, नक्कीच नक्कीच आज जे ते ठाकरेंची आमदारांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन करतात। मात्र या बैठकीला 4 आमदार आहेत ते गैरहजर आहेत। त्यापैकी 3 आमदार हे विधान सभागृहातले आहेत आणि 1 आमदार आहेत ते विधान परिषदेतले आहेत। मात्र या 4ही आमदारांनी जे ते पक्ष नेतृत्वाला त्याबाबत माहिती दिली आहे की या बैठकीला येऊ शकत नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। त्या संदर्भात राहुल पाटील आहेत परभणीचे, ते अनुपस्थित आहेत आणि त्यांनी त्याबाबत पक्षाला माहिती दिली आहे। त्याचबरोबर सुनील शिंदे त्यांच्या गावी एका कार्यक्रमासाठी असल्याचंही त्यांनी त्या पक्ष नेतृत्वाला सांगितलंय। संजय पोतनीस यांच्याबाबत अद्याप माहिती नाहीये मिळू शकली आहे। मात्र हे सगळे आमदार आहेत संजय दरेकर यांनी पक्ष नेतृत्वाला हे कळवलेलं आहे, त्यामुळे ते आज या बैठकीला उपस्थित आहेत। मात्र उद्धव ठाकरे आता बाकीच्या आमदारांना जे ते मार्गदर्शन करतात आणि संघटनात्मक विषय आहेत या सगळ्या याच्यावर चर्चा चालू आहे। विधिमंडळाचं आजपासून अधिवेशन होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही आजची बैठक आहे ती महत्वाची आहे। एकीकडे जे पक्षातील 5 बंडखोर आमदार आहेत। महेंद्र, माफ करा, तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे सध्या जोडले गेले आहे, त्यांच्याकडून या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। सुनीलजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। कसं पाहतायत सध्या सुरू असलेल्या या सर्व घडामोडींकडे? नाही, आता एक शिवसेनेचे कार्यकर्ता, शिवसैनिक म्हणून आता ह्या काही गोष्टी नवीन राहिलेल्या नाहीत। ज्या वेळेला असे प्रसंग आले त्या त्यावेळेला आम्ही शिवसैनिकांनी अतिशय जोमाने मेहनत घेऊन संघटना मजबूत केली आहे। ठीक आहे, आता पुन्हा एकदा तो प्रसंग आलेला आहे। उद्धव साहेब उद्यापासून दौऱ्यावर बाहेर पडतायत। पुन्हा एकदा तेवढ्या त्यापेक्षा जास्त जोमाने काम करू, पुन्हा संघटनेला बळ देऊ। नव्याने त्या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये कधी भविष्यातून त्या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचे खासदार कसे निवडून येतील या संदर्भाने आम्ही काम करू, त्या संदर्भाने मेहनत घेऊ। अगदी सुनीलजी, आमदारांची एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली। तुम्ही त्या बैठकीला नाही असं कळतंय, काय कारण तुम्ही दिलंय पक्षाला? नाही, मी पूर्वनियोजित माझा कार्यक्रम पक्ष गटनेत्यांना सांगितलेला आहे। दानवे साहेब किंवा अनिल परब यांच्याशी मी 3 दिवसापूर्वी ही चर्चा केलेली आहे की मी सोमवारी नसेल, माझ्या चिपळूण येथील माझ्या गावाला एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी मी जात आहे। त्याच्यामुळे मंगळवारपासून दैनंदिन कामकाजात मी भाग घेण्याची पूर्वकल्पना दिलेली आहे। जी सुनीलजी, खासदार फुटल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार वक्तव्य करण्यात येत आहेत की आमदारही नाराज आहे आणि काही आमदारही फुटणार आहे। काय वाटतं शिवसेनेच्या या दाव्यावर? असं की काही लोकांना हल्ली दिवसा स्वप्न पडायला लागलेली आहेत आणि मग ते अशा तऱ्हेने स्वप्नात बडबडत असतात, त्यांना काही असे प्रसंग दिसत असतील। परंतु आता जे काही झालं ते झालं। मला वाटत नाही की शिवसेनेचा एकही आमदार या संदर्भाने कुठेही आपली प्रतिक्रिया देईल किंवा नापसंती व्यक्त करेल। प्रत्येक जण आपापल्या कामात या ठिकाणी पक्ष संघटना बांधण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे आता ह्या गोष्टींवर आम्ही विशेष लक्ष न देता, त्या बाबतीत गंभीरतेने बघता आम्ही आपलं काम करून संघटना मजबूत करतोय। जी सुनीलजी, निधी संदर्भात काही तक्रारी आहे, अगदी खासदारांच्या होत्या तशाच आमदारांच्याही आहे असं कळतं आणि त्यामुळे कुठेतरी खासगीपणे व्यक्त केली जाते आमदारांकडून, असाही दावा करण्यात येतोय। कितपत खरा आहे शिवसेनेचा हा दावा? ठीक आहे, आता शेवटी हा फरक आजचा नाही, पूर्वीपासून आहे ना। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त निधी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना जो ठरलेला निधी आहे तो निधी। आता त्याच्यातनं आपलं प्रत्येकाचं कसं बसते की जो निधी आहे तो त्या निधीचं नियोजन कसं करायला पाहिजे, तो निधी जास्तीत जास्त लोकांना कसं समाधान करून त्या ठिकाणी त्याच्यातनं कामं करून घेता येतील, हे प्रत्येकाचं कसं बसते। निधी मिळत नाही म्हणून आज शिवसेना काय कायमस्वरूपी सत्तेत नव्हती ना, की निधी अभावी भरपूर निधी आहे म्हणून आम्ही काम करत होतो। निधीच्या व्यतिरिक्तही आपल्याला अनेक बाबतीत काम करून लोकांची मनं जिंकता येतात, लोकांना सहकार्य करता येते। जी सुनीलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।
तर आमदारांची बैठक घेत आहेत उद्धव ठाकरे. 4 आमदार हे या बैठकीला गैरहजर आहेत. त्यापैकी सुनील शिंदे यांनी आताच आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे आपण या बैठकीला हजर राहू शकलो नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. इतरही आमदारांनी बैठकीला गैरहजर राहण्यासंदर्भातली कारणं ही पक्षाला कळवली असल्याची माहिती मिळते. दरम्यान आता या बैठकीत उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार आहे? खासदारांसोबत ज्याप्रमाणे झालं, खासदार सोडून गेले, तो एक फटका बसला. त्यानंतर आमदारांची एकजूट ठेवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं ही बैठक आहे का, त्या संदर्भातलेही तर्कवितर्क लावले जात आहेत. या बैठकीत सध्या आमदारांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करतात. काय मार्गदर्शन केलं जातं, काय पुढची भूमिका मांडली जाते, दिशा ठरवली जाते, त्याकडे लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमलेले आहे. उबाठाचे फुटलेले 6 खासदार शिवसेनेत पक्षप्रवेश करतात आणि संजय दिना पाटील यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर पोहोचलेले आहेत. संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी. ऑपरेशन टायगर हे कुठेतरी आता सक्सेस होताना पाहायला मिळत आहे. तर पहिला आज मुंबई दुपारी 3 वाजता जे 6 खासदार जे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे फुटले, ते 6चे 6 खासदार जे आहेत ते त्यांचा दुपारी 3 वाजता मुंबईमध्ये जो आहे तो शिवसेना शिंदे पक्षामध्ये खरं तर पक्षप्रवेश होणार आहे. मी सध्या ईशान्य मुंबईचे खासदार असलेले संजय दिना पाटील यांच्या या निवासस्थानी आहे. ते भांडूपचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानीची परिस्थिती जर सध्याची पाहिली तर या ठिकाणी संजय दिना पाटील यांचा एक बॅनर फलक पाहू शकतो, त्या ठिकाणी मशालीचं चिन्ह आहे. अजून देखील जर पाहिलं उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या त्यांच्या जर घराभोवती पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त व कार्यकर्ते देखील पाहायला मिळते. त्यांना खरं तर वाय दर्जाची सुरक्षा त्यांना पुरवली गेली आहे, तशी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच पाहिलं दुपारी 3 वाजता खरं तर संजय पाटील हे खरं तर आता दुपारी 3 वाजता हे शिवसेना शिंदे पक्षात जे आहे ते खरं तर पक्षप्रवेश करणार आहे. अविनाश माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर संजय राऊतांनी बंडखोरांवर घणाघात केलेला आहे. गद्दारांना भूमिका असते का असा प्रश्न राऊतांनी विचारला. तुम्ही ओम निंबाळकरांचं जे नाव घेताय ते एक नामचीन गद्दार आहे. नामचीन. त्यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते मी आता ऐकली. इतिहासामध्ये जे काही बेईमान झाले, गद्दार झाले, मीर जाफर पासून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, त्यांना का भूमिका असू शकते का? नाही ना. जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे. ऑपरेशन सक्सेस 6 गद्दार जन्माला आले. बॉडी सुस्थिती, बॉडी त्यांची सुस्थितीमध्ये असं नाहीये. त्यांना सिजरिंग करावं लागणार आहे पुढे व्यवस्थित. तर ते हा विक्रम आहे. केनियामध्ये एका बाईला 5 झाले होते मुलं आणि आता इथे 6 गद्दार आता इथे नंदनवनला पाळणा हल्लाय. तर या पक्षप्रवेशाकडे आणि पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष राहणार आहे. तुर्तास या बातमीपत्रात वेळ झाली आहे थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.
आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे सध्या जोडले गेले आहे. त्यांच्याकडून या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. सुनीलजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. कसं पाहतायत सध्या सुरू असलेल्या या सर्व घडामोडींकडे? नाही, आता एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता, शिवसैनिक म्हणून आता ह्या काही गोष्टी नवीन राहिलेल्या नाहीत. ज्या वेळेला असे प्रसंग आले त्या त्यावेळेला आम्ही शिवसैनिकांनी अतिशय जोमाने मेहनत घेऊन संघटना मजबूत केली आहे. ठीक आहे, आता पुन्हा एकदा तो प्रसंग आलेला आहे. उद्धव साहेब उद्यापासून दौऱ्यावर बाहेर पडतायत. पुन्हा एकदा तेवढ्या आहे त्यापेक्षा जास्त जोमाने काम करू, पुन्हा संघटनेला बळ देऊ. नव्याने त्या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये कधी भविष्यात त्या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचे खासदार कसे निवडून येतील या संदर्भाने आम्ही काम करू, त्या संदर्भाने मेहनत घेऊ. अगदी. सुनीलजी, आमदारांची एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली. तुम्ही त्या बैठकीला नाही असं कळतंय, काय कारण तुम्ही दिलंय पक्षाला? नाही, मी पूर्वनियोजित माझा कार्यक्रम पक्ष गटनेत्यांना सांगितलेला आहे. दानवे साहेब किंवा अनिल परब यांच्याशी मी 3 दिवसापूर्वी ही चर्चा केलेली आहे की मी सोमवारी नसेल. माझ्या चिपळूण येथील माझ्या गावाला एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी मी जात आहे. त्याच्यामुळे मंगळवारपासून दैनंदिन कामकाजात मी भाग घेण्याची पूर्वकल्पना दिलेली आहे. जी. सुनीलजी, खासदार फुटल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार वक्तव्य करण्यात येत आहेत की आमदारही नाराज आहे आणि काही आमदारही फुटणार आहे. काय वाटतं शिवसेनेच्या या दाव्यावर? असं की काही लोकांना हल्ली दिवसा स्वप्न पडायला लागलेली आहेत आणि मग ते अशा तऱ्हेने स्वप्नात बडबडत असतात.